कालच आमच्या गावचा बाजार झाला होता आणि काल आणलेल्या भाज्या आज मी सकाळी नीट करत बसली होती। काम तर चालूच होतं, पण कामासोबत टी व्ही बघण्यात वेगळीच मजा असते। काम करत करत टी व्हीसुद्धा मी बघत होती आणि माझ्याबरोबर ह्या दोघीसुद्धा बघत बसल्या होत्या। नंतर मी किचनकडे आले, मला भाजी शिजत टाकायची होती। आज मी आमटीची भाजी बनवणार आहे आणि मी त्यासाठी भाजी अगोदर चिरून घेतली। बारीक अशी चिरून झाल्यावर त्यात मी हरभऱ्याची डाळ टाकली। नंतर भाजी मी स्वच्छ पाण्यानं 2 वेळा धुवून घेतली आणि ती सुद्धा त्यात टाकली। रात्रीच मी ठरवलं होतं की मी आज नाश्त्याला काय खाणार आहे, त्यामुळे सकाळी आंघोळ झाल्या मी अगोदर भात पहिला शिजायला टाकला होता, कारण की मला खूप दिवसापासून चटणी भात खायची इच्छा होती। म्हणून मी अगोदर पहिल्यांदा भात शिजवून घेतला। भाज्या नीट केल्या करूच तोपर्यंत भात शिजला होता, मग लगेच चटणी टाकली आणि खायला घेतला। मी भातावर चटणी टाकत असताना स्वरासुद्धा म्हणाली, मम्मा माझ्यात पण टाक। स्वराच्या भातावरसुद्धा थोडीशी चटणी टाकली, तेल टाकलं आणि आम्ही दोघी तिघींनीही मस्तपैकी एन्जॉय करत ही चटणी भात खाल्ला। आणि पहिल्यांदाच मुलींनी चटणी भात असा खाल्ला होता। त्यांना मी जर त्यावेळेस असं तेलात परतून देते, गरम करून देते, जास्त चटणी टाकत नाही, पण आज त्यांनी माझ्यासारखा चटणी भात खायला घेतला होता आणि त्यांना खूप आवडला। त्यांनी डबल टिबल घेऊन दोघींनी खाल्ला। नंतर इकडे भाजी मस्तपैकी शिजली होती, आता वेळ झाली होती त्याला फोडणी द्यायची। त्यासाठी मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, 4 नाही 5-6 होत्या, कारण की मिरच्या खूप तिखट होत्या त्यामुळे जास्त घेतल्या नाही। त्यात थोडीशी लसूण टाकला, जिरं टाकलं आणि हे वाटण मी मिक्सरला बारीक करून घेतलं। नंतर एक मी पसरट ताट घेतलं, त्यात सगळी भाजी टाकून घेतली आणि ही भाजी गरगटून घेतली। जोपर्यंत बारीक गरगटा होत नाही तोपर्यंत ही गरगटतच राहायची भाजी। जेव्हा ही भाजी एकजीव होते तेव्हाच थांबायचं, तोपर्यंत हे काम चालूच ठेवायचं। भाजी शिजवून घेतलेल्या कढईमध्येच मी 1 चमचा तेल टाकलं, त्यात वाटण केलेला मसाला टाकला सगळा, थोडंसं परतलं, त्यात हळद टाकली। आपण अगोदरच फोडणीमध्ये लसूण आणि जिरं टाकलं होतं, त्यामुळे वरून जास्त काही टाकला नाही मसाला मी। नंतर भाजी टाकली त्यात मी।